लहान मुलं पळतात, मोठे नाक मुरडतात आणि स्वयंपाक करणाऱ्याचं मन मात्र खट्टू होतं. पण थांबा, आजची ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, अरे वा, कारलं इतकं टेस्टी असू शकतं. आज आपण बनवणार आहोत अजिबात कडू न होणारे कारल्याची झणझणीत रस्सा भाजी आणि खमंग सुक्कं कारलं, तेही फक्त 10 मिनिटात. ना कसली झंझट, ना जास्त तयारी, ना कडूपणाचा त्रास. इतकी चविष्ट आणि मसालेदार की जे कारलं खात नाहीत ते सुद्धा 2 वेळा वाढून घेतील. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी म्हणजे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी मी इथे पाव किलो कारले घेतलेत. स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेतलेत आणि मधून कट करून कापून घेतलेत. आता मध्ये जर लाल बिया असतील तर काढू शकता किंवा तुम्हाला नसतील काढायचे तर तसंच ठेवू शकता. आता इथे कुकर घेतलं. कुकरामध्ये मी हे कारले टाकून घेतले. नंतर त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकून, थोडं पाणी टाकून, थोडं म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून आपल्याला याच्यात 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आता साईडला इथे मी शेंगदाणे भाजून घेतले. ते 1 वाटी शेंगदाणे आहेत. आणि याच्यामध्ये मी थोडासा लसूण आणि थोडंसं सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे. तर तुम्ही खोबरं पण कापून घेऊ शकता. आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे मी पहिलेच शेंगदाणे भाजून घेतले होते आणि खोबऱ्याचा किस मी भाजलेला नाही, कच्चंच टाकलेला आहे. आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं. आणि इकडे कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी खोललेला आहे. आता इथे बघू शकता कारले थोडे शिजलेले आहेत. तर तुमच्याकडे जर वेळ नसेल, सकाळी सकाळी डबा बनवायचा असेल आणि जास्त वेळ नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे पटकन कारल्याची भाजी आणि कारलं फ्राय बनवू शकता. जर आपण असं कच्चंच कारलं फ्राय केलं किंवा भाजी केली तर ते शिजायला वेळ लागतो. तर वेळ वाचवायसाठी आपण ही ट्रिक वापरायची आहे. खूप लवकर 10 मिनिटात होते ही रेसिपी, रस्सा भाजी आणि सुकं कारलं. तर इथे मी कारले एका चाळणीत काढून घेतले आणि जे पाणी आहे ना कारले शिजण्यासाठी आपण टाकलं होतं ते आपल्याला फेकून न देता रस्स्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी आता हे शेंगदाणे आणि खोबरं भाजून वाटलं होतं ना, तर ते मी एका ताटामध्ये म्हणजे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी साईडला ठेवलं. तर इथे आता आपल्याला घरातील बेसिक मसाले टाकायचे. अर्धा चमच हळद टाकायची, 1 चमच लाल मिरची पावडर आणि 1 चमच मसाला. तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात मसाले टाकून घ्या. अर्धा चमच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता कारले उकडताना आपण पहिलेच मीठ टाकलं होतं थोडं, तर त्यानुसारच आपल्याला परत मीठ घ्यायचं आहे. तर इथे सर्व हा मसाला मिक्स करायचा. आता ही जी चटणी तयार झाली ना, ही तुम्ही अशी सुक्कीसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी. तर खूप टेस्टी लागते. तर इथे मी जे उकडून घेतलेले कारले घेतलेत आता, आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा कूट ना दाबून दाबून भरायचा आहे, शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट. तर मी सगळे कारले आता भरून घेते. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी कडू न होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मलासुद्धा कारलं जास्त आवडत नाही, पण ह्या पद्धतीने जर मी कारलं बनवलं ना, तर सर्वात आधी मीच खाते. तर खूप टेस्टी लागतं आणि कडू तर अजिबात लागत नाही. ज्यांना कारलं आवडत नाही ना, ते सुद्धा मागून खातील अशा प्रकारे जर केलं तर. नक्की अशा प्रकारे करून बघा. आणि वेळही जास्त लागत नाही. आपण कुकरमध्ये कारले उकडून घेतल्यामुळे ते शिजले जातात आणि त्यामुळे त्याला नंतर जास्त वेळ लागत नाही. तर नक्की अशा प्रकारे करून बघा. तर इथे मी आता अर्धे कारले तळणार आहे, म्हणजे सुक्कं फ्राय करणार आहे आणि अर्ध्याची मी रस्साभाजी करून दाखवणार आहे. तुम्हाला जर नुसती रस्साभाजी करायची असेल तर रस्साभाजी करू शकता किंवा नुसते फ्राय करायचे असेल तर फ्रायसुद्धा करू शकता. पण मी तुम्हाला इथे या कारल्यापासून 2 रेसिप्या करून दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडले असल्यास एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी एवढे कारले भरून घेतले आणि एवढे मी रस्स्यासाठी ठेवलेले आहे. तर सर्वात आधी मी कारलं फ्रायसाठी पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये मी 1 पळी तेल टाकलं आहे. तेल जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता. मी थोडंसं इथं जास्तच टाकलं आहे. तर इथे या तेलामध्ये तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये हे भरलेले कारले सोडायचे आहेत. आणि आता सगळे कारले याच्यात टाकून हे आपल्याला दुसऱ्या चुल्यावर ठेवायचं आहे आणि याच्यावर आपल्याला रस्सा कारलं बनवायचं आहे. तर इथे थोडासा हा मसाला वरतून टाकायचा आहे आणि ते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट नाही करायची, नाही तर हा मसाला जळू शकतो. तशा प्रकारे मी कारलं फ्राय करून घेणार आहे. तर सोबतच दोन्ही भाज्या होतात, म्हणजे कारलं फ्राय पण होतं आणि रस्सा भाजी पण होते. तर याला ठेवते मी दुसऱ्या गॅसवर आणि या गॅसवर मी ठेवली आहे कढई. तर कढईमध्ये मी आता अर्धी पळी तेल घेतलं आहे आणि याच्यात थोडेसे जिरे टाकलेत. पाहिजे तर तुम्ही कांदा टमाटर पण कापून टाकू शकता, पण मी एकदम कमीत कमी मसाले
टाकून ही भाजी करणार आहे. आणि आता याच्यामध्ये जे कारले भरलेला मसाला होता ना तो टाकून घेतला मी आधी उरलेला, आणि नंतर मी मिक्सरच्या भांड्यात अर्धा तासच ठेवला होता ना तो टाकून घेतला. आता याला छान फ्राय करून घ्यायचं. आणि आता परत आपल्याला याच्यात मसाले टाकून घ्यायचेत घरातील. तर तिखट किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता, किंवा याच्यामध्ये तुम्ही 2-3 मिरच्यासुद्धा वाटून टाकू शकता, हिरव्या मिरच्या. याच्यात मी परत घरातील बेसिक मसाले टाकले तिखट नुसार. आणि आता याच्यामध्ये परत ना आपण जे पाणी ठेवलं आहे ना कारले उकडलेलं, तर त्यामध्ये मीठ आहे, त्यामुळं मीठाची गरज लागली तर मीठ टाका. आता हे उकडलेलं पाणी फेकून न देता याचा अशा प्रकारे वापर करायचा आहे. तर इथे मी या मसाल्यामध्ये ते उकडलेलं पाणी टाकून घेतलं, कारलं उकडलेलं पाणी, आणि परत फ्राय केलं. आता इथे जे कारले ठेवले आहेत ना ते याच्यात टाकून घ्यायचे. तर अजिबात मी या कारल्यात मसाला वगैरे काहीच भरलं नाही. तर मी असंच आता याला 2 भाग करणार आहे याच्यातच कढईमध्ये. तर हे जास्त कडू पण होत नाही. तुम्हाला वाटत असेल की कडू होत असतील, पण नाही, एकदा करून बघा. तर मी याचे 2 भाग केले. आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आणि आता याला मिक्स करायचं, थोडं पाणी टाकायचं आणि हे कारलं शिजू द्यायचं. फक्त 2 मिनटात ही भाजी रेडी होते. आणि साईडला आता कारलं फ्राय पण होत आहे. तर बघू शकता ना किती कमी वेळ लागतो, फक्त 10 मिनटात कारल्याचा रस्सा आणि कारलं फ्राय दोन्हीही रेसिपी बनवू शकतात. तर सकाळच्या घाई गडबडीत जर तुम्हाला वेळ नसेल तर कारलं बनवायची ही ट्रिक जरूर वापरून बघा. आणि टेस्टीही होते आणि सगळ्यांना आवडते ही रेसिपी. अशा प्रकारे जर बनवली तर इथे कारलं शिजत आहे आणि इथे कारलं फ्राय होत आहे. तर आता एक साईड भाजलेली आहे कारल्याची. आता मी याला आलटीपलटी करून दोन्ही साईड छान असे भाजून घेणार आहे. तर आपण जर तुम्हाला जर ही रेसिपी कच्च्या कारल्यापासून म्हणजे कुकरमध्ये उकडून न घेता अशीच बनवायची असेल तर तुम्ही डायरेक्ट असेही बनवू शकता, पण त्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, कारण कारले कच्चे असतात. त्यामुळे त्याच्यासाठी डायरेक्ट जर असं बनवलं तर वेळ लागू शकतो. त्यामुळं तुम्ही कुकरमध्ये उकडून घ्या आणि अशा प्रकारे बनवा. झटपट रेसिपी तयार होते. तर इथे कारल्याची भाजी रेडी झालेली आहे आणि कारलं फ्रायसुद्धा रेडी झालेलं आहे. तर इथे आता मी एका ताटात घेऊन दाखवते तुम्हाला. तर इथे मी एक प्लेट घेतलं, ताट घेतलं, आणि या प्लेटमध्ये मी ही कारल्याची भाजी घेतलेली आहे आणि ताटात मी कारले आणि एक चपाती घेतली. तर ही 10 मिनटात होणारी रेसिपी कारल्याचा रस्सा आणि कारले फ्राय रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.